नुकसान झालेला आमचा. ह्या दिसताना ह्या नुकसान झाला. चो चो हा तो बघा बघता हा कसं गेलो पळालो. नमस्कार मित्रांनो, मी अमोल सावंत स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपल्या नेत्र दीपक कोकण युट्यूब चॅनलच्या एका नवीन ब्लॉग मध्ये. मित्रांनो, आज जरा बागात जातलं. ए काय झाला काम? ए बंड्या ए चल चल ये चल चल चल. तर मित्रांनो जाऊया. आठवडं झालं असतो बागात जाऊन. वाटेल मित्रांनो जाम. मित्रांनो हे बघा थोडा थोडा जाम झाला, पण जाताना थोडं भय दिसतं, कारण की जनावरा बिनावरा. मित्रांनो त्या दिवशी खूप अडचण होती. थोडा थोडा वाईट साईडचा बेनला, तरी पण हे बघा अडचण असतात ती बघा मागे. अशी अडचण नाही, साफ ठेवला ना काय बघा. मग यंग बिंग होता कधी कधी. हे बघा बंड होईलो. ये चल 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 बाबा चल बेगिना. वंगडा या आमच्या. कुत्रे असले बरोबर काय बरा जबरदस्त. आमचं बंड ना रॉकेडा जबरदस्त. कडे गेलो ना असं फिरतलो ना जबरदस्त. सगळीकडे सगळा जंगल तडे तडे हैसे हसकाटा बिस्काटा जाऊन सगळा हल येतलो. म्हणजे कोणी असलं ना आधीच पाहतलो ह्या का बघू. आणि ह्या दिसताना ह्या बारक्याचा भाग आमचा बघूया. ह्या बघा ह्यो माड मेलो आहे. बघा मागे होतो मित्रांनो बरोबर मेलो. सुई तुटली ना, सुई तुटल्यानंतर मग मारूकच गावाक नाही. ती मोडल्यानंतर मारूची असतं. मग ती कशी परत माड जितो होता तसा मारू बिरूक नाही. हे बघा मित्रांनो ह्या नुकसान झालेला आमचा. ह्या दिसताना ह्या नुकसान झाला. सगळे नाल हे बघा तुमका दाखवतं. हे बघा खालो केल्यानी खाल्यानी. हे बघा हे वानर असत. हे बघा हे हाव चो 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 हा हा तो बघा ते वानर. यांच्याने आधीच चालू केल्याने आपला काम. येतात आणि सगळं हडेसून टडेसून उडकी घालून. हे बघा हे असे मग कवळे मित्रांनो नालच राहूनच नाही खाताल्यात काय मग हे असं विषय आता. सगळा धुमाकूळच घालून ठेवल्याने. तरी मित्रांनो हाली वाईज हडे हडे साफ केला, तरी पण तर वाढता कारण कसं पाऊस अजून चालू जा ना कंटिन्यू. पावसात जाऊचा नावच घेणार नाही. ऑक्टोबर महिना लागा दिलो. ऑक्टोबरात सुद्धा पाऊस लागता म्हणजे बघा काय पावसाचा काय गणितच नाही सामान्य. तो बघा बघता हा कसं गेलो पळालो. बाबा ते वानरांका घालायचं काय माका घालायचं इथून काहीतरीच करता हा पायाबडी येऊन. हे बघा काहीसून बघू शकता. ह्या बघा ती दिसता बघा आमचा बाग हा. पण आता सध्या ना नारळ ना दिसणं तर नाही होत. मित्रांनो वाटता नारळ गावतं. नारळ काय नाही गावणार. मी बघले खूप पावटी होत. हे बघा हे असे दिसतात. हे बघा दर पावटी इलेल्या पावटी. हे बघा हे असे खाल्लेले गावतले. हे काय राहणार नाही ना. नुकसान खूप केल्याने काय करताले. खूप वाटलेले सगळ्याची. वाटतात नारळ खूप खूप तुम्ही राबल्यात ना. म्हणजे माडांका काय काय घातल्यात, खत घातल्यात, किंवा तुम्ही अळी काढल्यात. म्हणजे असं हे माडाचा झाड आहे ना असा गोल असा खणायचा. मग कसा त्याच्या भुतूत सगळा येऊन पाणी बिणी राहता. परत खैलो कार बी असतात काय असतात ना तसं राहता. आणि त्याच्यामुळे ना माड बरे लागतात अळी काढल्यात. पण तर अळी काढून तरी उपयोग काय जर समजा तुमका नारळच मिळत नसले. केल्ली खाऊन आधीच उडायचं उपयोग काय. हे बघा तुमका दाखवायचं या कैसे आता ही आता हे असत ना. हे बघा हे 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 नारळ हे जुने नारळ हे सुद्धा नुकसान झालेले जावत. सगळं नुकसान जाता. आणि आमका अशी पारी येईल ना मित्रांनो नारळ विकत खाऊची पारी येईल मित्रांनो. इतके नारळच नाही होत सध्याकडे. तरी माका विचारतं तुमच्याकडे नारळ मिळतात का. नारळ आमका विकत होईल. आमच्याचकडे नाही तुमका काय देऊ नारळ. मी मग सांगते कोणी विचारलं तर बाबा तुमका नारळ विकूचे आहोत काय. म्हटलं आमच्याकडे नाही आमकाच द्या नारळ. बाग असा काय उपयोग नाही असं. म्हणजे कसा बाग असला तर कंटिन्यू तुमका ना त्याच्यात राखीच राहावया. हे बघा हे अशी परिस्थिती आहे बघा अशी. आता उडकी जरी मारले तरी पडले परत. ते बघा तो नारळ उडकी मारल्याने पडलो अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे काय आला माहिती आहे खैसून काय ती सगळी वाटत लागली. हे बघा हे मित्रांनो फक्त वाटतात की हेंका काय
नारळ बाबा खूप गावतच असतले झाडावर म्हणा असं काय नाही विषय मित्रांनो. हे बघा वरती तुमका काय दिसतं हे ते बघा. आता नारळाचं झाडा माहीत हवं वरती दिसतच काहीतरी 10-15 असतले वरती. आणि 10-15तले मित्रांनो 10-15तले 5 गावताना सुद्धा मुश्किल आहे. 5 ते सोडा नाहीच गावाची. हे बघा ही अशी परिस्थिती आहे. ही बघा हे बघा आता ह्यो मी नारळ उचलले नाही बघा. हे बघा कवळं असतानाच पडलो. आवाज येतात डुबडुब. याच्यात काय नाही गेलो खराब वेस्ट. म्हणजे काय उपयोग नाही असं वाटतं आमका तुमका. म्हणजे कोणी म्हणता बाबा या बाबा नारळ गावता नारळ नुकसानही जातं त्याच्याबरोबर. नुकसान खूपच खूप म्हणजे खूप. बसता एका मेहनत करून म्हणजे असं नाही बसती लायली झाडा म्हणून झाला. एका मेहनत करूची लागतात आवाचा लागतं त्याच्यात. आणि आम्ही सुद्धा मेहनत केली पण काही जणांना मेहनत करून सुद्धा अशी परिस्थिती येतात की त्यांना नारळ सुद्धा नाही गावणं. आम्ही आता किती अळी सुद्धा काढतो माडांका कधी काय घालतो हाडून काही. आता मी इलंय सर बरोबर मग बघलंय त्याचं आमच्या भागात एकही नारळ नाही गाव एकही. आता इतके बघा माडाची झाडं आहोत ती बघा 1 2 ही 3 दिसत 4 5 आणि 6 आणि थंयसर 7-8 झाडं आहोत. त्या 7-8 झाडांका सुद्धा एक तरी नारळ गाव येतोय ना आठवड्याने एकदा येईल. केलदी बिल्दी इली ना सगळ्याचं सत्यानाश करतो सगळ्याचं. येतं ती पूर्ण धुमाकूळ. बघले ना तुमका मी रास केलेली दाखवला आमच्याच भागातली ती तितकी रासातले नारळ तितके नारळ होते. ते त्याचं जी रास होती बघा मग तुमका दाखवले ते नारळ होते सगळे गेले फुकट ना. आता काय उपयोग. म्हणजे नारळ आमचा बाग असा आमका नारळ नाही म्हणजे बघा असे विषय आलेले. ह्या मागे ना एक घर आहे बघ आणि हैसर पार्टी पूर्ण तर काजी आहोत. हे काजी आहोत आमचे काजी नाही आहोत लोकांचे ते तडे हाता बाग आहे ह्याच्या पुढे आमच्या बागवाडीत ना मित्रांनो पूर्ण समोर तुमका बागच दिसतात. सोबत म्हणा नाव बागवाडी बाग 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 सगळीकडे नारळ सुपारी काजी. आता केळी येतात लोका तर मित्रांनो घराकडे येईल हे काय फिरान बागात काय गावाक नाही बघल्यात मग म्हणून बागात जाऊकच नको असं विषय आलेले. म्हणजे इतक्या जाऊन पण एक नारळ नाही गावात सुद्धा लागी केलेले होते बघा. हे असा बघा ह्या सगळे केल्याने खाल्लेले होते बघा. हे भोगदे बिगदे पडले ना ह्या माडाचे तरी पण हैसर घराकडले सुद्धा इतके पडले. म्हणजे विचार करा तुम्ही कधी घराकडे जर समजा नसल्यात ना तुम्ही तर आम्ही खास कर घराकडे असतो घर कधी सांडून जाईन ना तरी पण घराकडे नसल्यात तर मग हे धुमाकूळ पूर्ण बागात वानर केळी सगळे. केळी बिळी तर लावकच नको मित्रांनो. केळी बिळी हे बघा ती केळी आहोत ना नुकसान केळींचं असं विषय आता. तर आजच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघल्यात मी फिरलोय बागात आणि दाखवले तुमका अशा पद्धतीने नुकसान जाता बागायतीचा काही उपयोग नाही असं वाटतंच असत पण आहे की त्यांचा बाग हा म्हणजे त्यांचं खूप उत्पन्न असं काय नाही मित्रांनो. बाग तितकी मेहनत करूची लागते मित्रांनो. त्या बाजारात बघल्या तर साधारण मीडियम नारळ असताना तो 40 रुपये असता आणि सगळ्यात मोठं जर घेऊन गेल्यात ना 45-50 असं रेट हा. तो कमी जास्त वरती खालती होत असता. पण नारळ पण आता सध्या महाग झाले आणि लोकांना काय वाटतं नारळ महाग देतात तितकी मेहनत लागतं त्यांना करू. नारळ असेच नाही जायला लोकांना मेहनत घेतात तेव्हा कधीतरी त्यांना नारळ मिळतं. आम्ही सुद्धा आता कितकी माडांका किती अळी काढली काय खूप खटपट केले पण काही एक नाही. कितके खटपट करा पण शेवटी नुकसान जातात. बागायतदार ना त्यांची नुकसान जातात हे विषय. तर म्हणान तर नारळाचे रेट वाढले नारळ खूप कमी झाले त्याच्यामुळे रेट वाढतो. पण जे फुल टाईम म्हणजे बाग आणि बाग म्हणजे बागातच रवतात त्याची पूर्ण पद्धतीने पूर्ण दिवस ते राखतात बाग तेव्हा काहीतरी ते नारळ गावतं. त्यातून मेहनत केल्यात तुम्ही खूप एक झाड वाढव खूप मेहनत केल्यात पण त्या झाड राखू पण होया. कारण की बघा केलदी आहोत ना ही येतात आणि लगेच तुम्ही ऐसून तडे गेल्यात नाही इली बाजूच्या बागात असली झपाझप इली खाल्यानी आणि तुमका ना ऐकायची सुद्धा नाही. तुम्ही काय गुन्हे मारा त्यांच्या काय हाकला ओरडा काय नाही वरतीच रवतली असा विषय. आणि खालती गेल्यात तर असं विषय जाऊ का की नारळ कपाळ पडा का तुमच्या किंवा आडसार पडला तर खूप झाला मग बागायत केल्यात मग झाला असा विषय. म्हणजे बागायती करूची म्हणजे खूप मेहनत आहे का असा नाही जाय ना. फक्त झाडा लायली म्हणत नाही पद्धतशीर लावण्यापासून त्याला मेहनत घेण्यापासून परत ती राखूपासून सगळं विषय असतात. आणि तो नारळ 45 रुपयाचा म्हटलं लोकांना वाटतं की 45 रुपयाचा नारळ मेहनत खूप त्याच्यामुळे ते नारळ
महाग जातो, लक्षात ठेव समजला. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ इथेच एंड करतोय मी. आजचा व्हिडिओ तुमका आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला करा सबस्क्राईब आणि बेल आयकन पण दाबा आणि कमेंट करा मित्रांनो व्हिडिओ कसं वाटलं तो. तर भेटाय पुढल्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.